तुम्हाला जर वोटर स्लिप डाउनलोड करायची असेल, म्हणजेच तुमचं मतदान कोणत्या ठिकाणी आलं आहे, तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये जाऊन तुमचं मतदान करायचं आहे, जी वोटर स्लिपची पोचपावती आहे ती तुम्हाला ऑनलाईन बघायची असेल, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की तुम्ही ते कसं ऑनलाईन बघायचं आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. वोटर स्लिप ऑनलाईन बघण्यासाठी म्हणजेच तुम्हाला तुमचं मतदान कुठं आलं हे ऑनलाईन बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला ब्राउझरमध्ये वोटर स्लिप असं सर्च हे करायचं आहे. वोटर स्लिप सर्च केल्यानंतर बघा इथे सगळ्यात सुरुवातीला वोटर सर्व्हिस पोर्टल ही वेबसाईट येईल बघा. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. आता तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. सगळ्यात सुरुवातीचा ऑप्शन आहे की EPIC द्वारा खोजे, म्हणजेच तुमच्याकडे जर तुमचं वोटर ID कार्ड असेल त्यावरती जो नंबर असेल तो नंबर इथे टाकून तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुमची डिटेल्स टाकून तुम्ही सर्च करू शकता. तुमचं नाव टाकायचं आहे, रिलेटिव्ह नेम टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ असेल कार्डवरती तर डेट ऑफ बर्थ किंवा एज ती डिटेल टाकून तुम्ही सर्च करू शकता. किंवा जर तुम्ही लेटेस्ट मध्ये काढलेला असेल वोटर ID कार्ड आणि तुमच्या वोटर ID कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तिसऱ्या ऑप्शनद्वारे देखील तुमची स्लिप हे काढू शकता. तर आता इथे सगळ्यात सुरुवातीला आपण पहिला ऑप्शन बघू, सर्च बाय EPIC नंबर. तर इथे आपल्याला सगळ्यात सुरुवातीला EPIC नंबर हा टाकायचा आहे, म्हणजेच तुमच्या वोटर ID कार्ड वरती जो नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर इथे राज्य तुम्ही सिलेक्ट करू शकता, ते नाही केलं तरी चालेल. इथे लँग्वेज देखील सिलेक्ट करू शकता, नाही केलं तरी देखील चालेल. फक्त रेड स्टार वाला तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर आता इथे कॅप्चा हार्ट तुम्हाला टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च वरती क्लिक हे करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे डिटेल आलेली असेल, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, पार्ट हे पूर्ण तुम्हाला इथे दिसून जाईल आणि इथे पोलिंग स्टेशन पण तुम्हाला दिसून जाईल. आता तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक हे करायचं आहे. आता व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल. फर्स्ट नेम, लास्ट नेम, रिलेटिव्हचं नेम पूर्ण इथे तुम्हाला दिसेल, एज दिसेल. तुम्हाला स्क्रोल करून आता खाली हे यायचं आहे. त्यानंतर बघा इथे खाली मतदानाची तारीख आहे 20/11/2024. तर त्या दिवशी तुम्हाला इथे मतदान केंद्र जे आहे इथे तुम्हाला मतदान करण्यासाठी जायचं आहे. तुम्ही इथे प्रिंट वरती क्लिक करून ही इन्फॉर्मेशन प्रिंट देखील करू शकता. ही म्हणजेच स्लिप पूर्ण प्रिंट ही करू शकता. तसेच इथे मतदान भाग क्रमांक म्हणजेच पार्ट सिरियल नंबर जो आहे 660, म्हणजेच यादीमध्ये जो सिरियल नंबर आहे तो देखील तुम्हाला इथे दिसून जाईल. हे झालं. आता मतदान कार्ड नंबरने तुम्ही कसं फाइंड करायचं. मोबाईल नंबरने जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला इथे मोबाईल द्वारा खोजे यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा टाकून सेंड OTP करायचा आहे. OTP तुम्हाला येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सर्च वरती क्लिक करून डिटेल ही दिसून जाईल. त्याच प्रकारे तुम्हाला व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करून हे मिळून जाईल. जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही इथे स्वतःची थोडीफार डिटेल्स इथे देऊन सर्च हे करू शकता. जर या व्यतिरिक्त तुमची डिटेल मिळत नसेल तर आपण एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामध्ये तुम्हाला पूर्ण याद्या डाउनलोड करून मिळतील. त्या याद्यांमध्ये तुम्हाला EPIC नंबर हा मिळून जाईल. तिथे देखील तुम्ही तुमचं नाव हे सर्च करू शकता. या प्रकारे तुम्ही तुमची वोटर स्लिप ही डाउनलोड करू शकता. या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.